रक्षाबंधनाचा दिवस आज अधिक खास झालाय, कारण तो साजरा केलाय विशेष मुलांसोबत. प्रवेश फी नाही, बसची फीज नाही, स्विमिंग मोफत, थेरपी मोफत, फिजिओथेरपी मोफत. मी बोलतीये SEC डे स्कूल आगरीपाडा मुंबईबद्दल. 1958 मध्ये फक्त 13 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या शाळेचे अनेक माजी विद्यार्थी मोठ्या पदांवरती काम करतायत. मी दिगंबर लक्ष्मण तारडे. मी दररोज पुणे ते मुंबई असं अपडाऊन करून या मुलांवर मी जॉब करतोय. या शाळेत नाश्ता किंवा जेवणही मोफत दिलं जातं. मी संजना संजय नाईक, गेली 20 वर्ष या संस्थेत काम करते. मी निर्मला सुरेश साळवे, मला 10 वर्ष पूर्ण झाली इथे काम करून. मी प्रकाश आकाराम सावंत, गेली 42 वर्ष या शाळेत काम करतोय. मी चंद्रकांत हेरुणकर, गेले 38 वर्ष इथे सर्व्हिस करत आहे. मराठी व हिंदी माध्यमातून KG ते 7वी पर्यंत शिक्षण दिलं जातं. 7वी नंतर विद्यार्थी नॉर्मल स्कूलमध्ये प्रवेश घेऊ शकतात. पूर्ण प्रशिक्षित शिक्षकांचा स्टाफ इथे आहे. सगळे सण, सहली, सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात. SEC म्हणजे सोसायटी फॉर द एज्युकेशन ऑफ द चॅलेंज्ड, म्हणजेच फिजिकली चॅलेंज्ड मुलं इथे मोठ्या प्रमाणात शिक्षण घेताना दिसतात. आणि कमाल गोष्ट सांगू, अनेक माजी विद्यार्थी आहेत जे मोठ्या पदांवर काम करतात, जसं की ॲक्सिस बँकचे मॅनेजर, प्रोफेशनल डान्सर, पॅरा ऑलिम्पिक कमिटी सदस्य, राष्ट्रीय पुरस्कार विजेते. इतकंच काय तर मुलांची काही चित्र जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये सुद्धा प्रदर्शित करण्यात आली आहेत. आज रक्षाबंधन ह्यांच्यासोबत साजरी करताना एक गोष्ट लक्षात आली. आपण सगळे सण खूप सहजपणे साजरे करू शकतो, पण ह्यांच्यासाठी सण साजरे होतात ते फक्त आपल्यासारख्या डोनर्समुळे. मंडळी, तुम्ही सुद्धा मदत करू शकता वस्तू स्वरूपात, म्हणजेच डायपर्स, व्हीलचेअर, वॉकर, दूध, केळी, गुळचणे, शेंगदाणे अशा वस्तू देऊन किंवा पैशांद्वारे बँक ट्रान्सफर करून त्यामध्ये तुम्हाला ATG व FCRA सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जाईल. शाळेत येण्यासाठी बस सुविधा आहे, त्यासाठी सुद्धा तुम्ही हातभार लावू शकता. मी तुलसी कांतीलाल पवार, दक्ष पवारची आई. माझ्या मुलाला 2023 पासून इथे ॲडमिशन झालं. त्याच्या चालण्यामध्ये पण फरक वाटला. थेरपीच्या मॅडम नेहमीसारखं थेरपी घेतात. ह्याच वर्षी स्पीचेस सर बोलले का दक्ष आता खूप चांगलं बोलतो. असं वाटतं का हां, अजून आपली दुनिया एवढीच नाही तर बाहेर पण आहे, आपण करू शकतो. तुम्हा सर्व पालकांना एक आग्रहाचं विनंती करते की तुमच्या घरी जर असंच दिव्यांग मुलं असेल, म्हणजे शारीरिक दिव्यांग अपंगत्व असेल, तर नक्की आमच्या शाळेत या. त्यांना मिळणाऱ्या ज्या सुखसुविधा आहेत त्या सोयी तुम्ही स्वतःहून इथे येऊन तपासून बघा. मुंबईमध्ये 3 आणि पुण्यात आमचं एक रेसिडेन्शियल युनिट आहे. इथे त्यांची काळजी आम्ही कशा पद्धतीने घेतो ते नक्की आवर्जून पहा आणि इतर पालकांना सुद्धा तुम्ही त्याचं मार्गदर्शन करा.